टोपीवाला आणि माकडे. सोहम नावाचा एक टोपीवाला होता. तो खूप रंगीबेरंगी टोप्या विकायचा. सोहम रोज सकाळी टोप्यांची पेटी घेऊन शेजारच्या गावात विकायला जात असे. त्याचा रस्ता एका मोठ्या हिरव्यागार जंगलातून जात होता. एका दुपारी सोहमला खूप थकवा आला. बापरे, आता थोडी विश्रांती घेऊया, तो स्वतःशी म्हणाला. त्याने पेटी खाली ठेवली. तो मोठ्या झाडाखाली सावलीत शांतपणे झोपी गेला. त्याने आपली पेटी मात्र बंद करायला विसरला. त्याच झाडावर खूप खोडकर माकडे राहत होती. त्यांनी खाली पाहिले आणि सोहमला झोपलेले पाहिले. 1, 2, 3 हळूच सगळी माकडे खाली उतरली. त्यांनी टोप्यांच्या पेटीत डोकावले. आत खूप सुंदर टोप्या होत्या. माकडांनी एकामागून एक टोप्या काढल्या आणि आपल्या डोक्यावर चढवल्या. आता ती झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसली. थोड्या वेळाने सोहमला जाग आली. त्याने पाहिले तर त्याची पेटी रिकामी. अरे बापरे, माझ्या टोप्या कुठे गेल्या? त्याने इकडे तिकडे पाहिले पण काहीच दिसेना. मग त्याने वर पाहिले आणि त्याला हसू आवरले नाही. प्रत्येक माकडाच्या डोक्यावर एक टोपी होती. सोहमला खूप राग आला. त्याने त्यांना दूर पळवण्यासाठी झाडावर दगड मारला, पण माकडांनी झाडाची फळे त्याच्या दिशेने फेकली. सोहम निराश झाला. त्याला काहीच सुचत नव्हते. वैतागून त्याने आपल्या डोक्यावरची जुनी टोपी काढली आणि खाली फेकून दिली. माकडांनी हे पाहिले. माकडांना नक्कल करायला आवडते. त्यांनीही लगेच आपल्या डोक्यावरच्या सगळ्या टोप्या खाली फेकून दिल्या. सोहमने पटकन टोप्या गोळा केल्या आणि आनंदात गावात निघून गेला.